इतिहासाचा आधार घेत वर्तमानाचे भान ठेवणे हीच समाजाच्या प्रगतीची खरी ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास केला तर त्यात दिखाऊपणा किंवा धार्मिक आडंबराला स्थान नव्हते. त्यांनी धर्माचा आदर राखला, पण राज्यकारभारात प्राधान्य दिले ते स्वराज्याच्या सुरक्षिततेला, जनतेच्या कल्याणाला आणि परिणामकारक प्रशासनाला. इतिहासात कुठेही असे दिसत नाही की महाराजांनी कुंभमेळ्यासारख्या धार्मिक सोहळ्यांवर राज्याचा मोठा खर्च केला. त्यांनी किल्ल्यांची उभारणी, संरक्षण व्यवस्था आणि मजबूत प्रशासन यावर भर दिला, कारण सुरक्षित राज्यच जनतेच्या विकासाचा पाया असतो. महाराजांच्या कार्यपद्धतीत प्रसिद्धीपेक्षा परिणामकारकतेला अधिक महत्त्व होते. पण आजच्या काळात मोठे समारंभ, जाहिराती आणि पुतळ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात, तर मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होते. शेती हा राज्याचा कणा आहे हे ओळखून त्यांनी शेतकऱ्यांना संरक्षण दिले आणि अन्यायकारक कर प्रणाली कमी केली. त्यांच्या प्रशासनात न्याय, पारदर्शकता आणि कायद्याचा धाक होता. आज आपण त्यांच्या नावाचा जयघोष करतो, पण त्यांच्या विचारांवर कितपत चालतो हा खरा प्रश्न आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष दिले तरच समाजाचा खरा विकास होईल. इतिहासाचा अभिमान ठेवत समाज हिताला प्राधान्य देणे हीच खरी जागृती ठराली.